अहो 8-10 दिवसाला आमंत्रण सांगतात ते. कोणाला सोडलं काय त्यांनी म्हणजे जवळची एवढे नुसते सांगितले. जवळपास स्वामींच्या प्रकट दिना दिवशी 400 ते 450 जणांनी प्रसादाचा लाभ घेतला. आता ह्या कार्याला सेवा करा म्हणून कोणाला सांगायची गरज लागत नाही, कारण सगळीजण आपल्या इच्छेनुसार स्वामींची सेवा करायला तयार असतातच. राहुल सरांच्या घरी त्या दिवशी स्वामींची काय सुंदर अशी सजावट केल्या बघा. आणि ह्या कार्याला आपल्या कोल्हापूरचे उपमहापौर अक्षय जरग साहेब, सारंग देशमुख साहेब, अभिजित खतकर साहेब या सर्वांची उपस्थिती लाभली. आणि राहुल सर शेवटी आपल्या या महाप्रसादाबद्दल त्यांना एक छोटंसं मनोगत व्यक्त करायचं होतं. ते काय म्हणाले ते ऐकूया चला. तुम्ही केलेले जे नियोजन आहे ते अप्रतिम झालेलं आहे. असं बघून असं करून कट 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 हा कट 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 हा कट 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 परत. हे आमचे राहुल सर आहेत. जवळपास 5 वर्षे झालेत आपल्याकडनं प्रसाद स्वामींचा करून घेतात. सर आता तुम्ही सांगा प्रसाद कसा झाला आणि कसं वाटतंय तुम्हाला? मयूरदादांचा फॅमिलीचा कसलंच नाही आहे. त्यांच्या हाताने इतकी चव आहे की त्यांचा हात अन्नपूर्णा म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्यात कधीही त्यांच्या हाताला भरपूर यश आहे. एवढं घातलं की एवढं होतंय. त्यामुळं अन्नपूर्णा इच्छा हातात आहे. याच्या पलीकडे काही बोलू शकत नाही. बस बस आणि